हॅलो मित्रांनो, तर आज मी आलोय हरिद्वारमध्ये. तर हरिद्वार हे उत्तराखंडमधील एक पवित्र असं शहर आहे, क्या? चैनल का नाम क्या है? जे गंगेच्या काठावर वसलेले आहे आणि हिंदू धर्मातील 7 पवित्र स्थळांपैकी एक मानले जाते. हे शहर देवांचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. हरिद्वारला आल्यावर मनाला एक वेगळी शांतता मिळाली. आजूबाजूला सगळं लोकांनी गजबजलेलं होतं. पण गंगेच्या जवळ आलो की सगळं शांत झाल्यासारखं वाटलं. तिथे खूप लोक गंगेत पाणी अंगावर घेत होते. हे इथे खूप नॉर्मल आहे, कारण अनेक लोक मानतात की गंगाजल हे खूप पवित्र असतं. अंगावर पाणी घेतलं की मन आणि शरीर दोन्ही सुद्धा शुद्ध होतं. मी सुद्धा जरा पाणी अंगावर घेतलं आणि मन शांत केलं. आणि इथून मग आम्ही पुढे गेलो. आणि पुढे जाताना आम्हाला दिसलं की तिथे एक पूल होता आणि पुलाच्या खालच्या साईडला लाइटिंग लावलेली त्यांनी, आणि ती लाइटिंग जी होती त्याचं रिफ्लेक्शन पाण्याच्या वेव्हवर पडत होतं आणि ते खूप दिसायला खूप छान वाटत होतं, कारण तिकडे रेड, ब्ल्यू, ग्रीन असे वेगवेगळ्या कलरचे लाइटिंग्स होते. तर ते मस्त वाटत होतं तिकडे एकदम. आणि त्याच्या पण पुढे आम्ही गेलो, अजून एक पूल होता. त्या पुलामध्ये धनुष्यबाणाची त्यांनी ते बनवलेलं पूल जो होता तो धनुष्यबाणासारखा होता, आणि त्याच्यावर जी लाइटिंग होती ना ते पाहून खूपच भारी वाटलं तिकडे. तर हे आहे गंगा घाट. या गंगा घाटावर खूप लोक बसले होते. काही लोक पाण्याकडे शांतपणे बघत बसले होते. काही जण हात जोडून प्रार्थना करत होते. तर काही फक्त बसून त्या थंड वाऱ्याचा आनंद घेत होते. सगळीकडे एक शांत आणि पवित्र वातावरण जाणवत होतं. लोक हळूहळू बोलत होते, कुणी ध्यान करत होतं. तर मित्रांनो, कोणी कोणी हरिद्वार आणि गंगा घाट व्हिजिट केला असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन प्लेस सोबत.